नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आरोग्य विभागाच्या निकालाबद्दलचा एक महत्त्वाचा अपडेट आहे. निकाल लावण्याचं काम सुरू झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता तिथे ही जी आरोग्य विभागाची वेबसाईट आहे तिथे मी क्लिक करतो. तर ही जी वेबसाईट आहे ती लोडिंगला लागत आहे आणि ही जी वेबसाईट ओपन होत नाही, म्हणजे निकाल लावण्याचं काम सुरू आहे. त्यानंतरनं एक प्रसिद्धीपत्रक आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलं होतं आणि त्यानंतरनं आता निकाल लावण्याचं काम सुरू झालेलं आहे. फक्त एकाच पदाचा निकाल लागलेला आहे आणि ही वेबसाईट आहे ती ओपन होत नाहीये. तुम्ही इथे पाहू शकता, इथे लोडिंगला लागलेलं आहे. मित्रांनो, आरोग्य विभागाचा निकाल लावण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता एका पदाचा निकाल ऑलरेडी त्यांनी घोषित केलेला आहे, जाहीर केला आहे. फॅक्टोरियल असिस्टंट लॅबोरेटरी टेक्निशियनची मेरिट लिस्ट त्यांनी जाहीर केलेली आहे. त्यानंतरनं इतर निकाल खालील वेबसाईटवर येतील. मित्रांनो, या मेरिट लिस्टची मी लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. ते तुम्ही क्लिक करून ही मेरिट लिस्ट पाहू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, आरोग्य विभागाने आक्षेप हरकतीबाबत एक प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध केलं आहे. या प्रसिद्धीपत्रकामध्ये त्यांनी उत्तर तालिका आणि आक्षेप हरकतीबाबतचं त्यांनी ती माहिती दिली आहे. तुम्ही पाहू शकता. प्रसिद्धीपत्रकामध्ये त्यांनी अशी माहिती दिली आहे, की 15 डिसेंबर रोजी उमेदवारांना ॲन्सर शीट आणि ॲन्सर की उपलब्ध करून देण्यात आली होती. त्याचबरोबर संबंधित उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात आलेली ॲन्सर शीट आणि ॲन्सर की जी होती, त्यामध्ये चुकीचे प्रश्न, प्रश्नांचे चुकीचे पर्याय व चुकीच्या उत्तरास गुण वगैरे संबंधित आक्षेप हरकत असल्यास सदर आक्षेप नोंदवण्यासाठी त्यांना वेळ देण्यात आला होता. 18 डिसेंबर ते 20 डिसेंबर या कालावधीत TCS कंपनीकडून. त्यानंतरनं गट क व ड संवर्गातील एकूण 10,773 प्राप्त आक्षेपांबाबत TCS कंपनीच्या समितीमार्फत कार्यवाही करण्यात येऊन दिनांक 17/1/2024 रोजी उमेदवारांना त्यांची लॉगिन आयडीवर सुधारित HTML लिंक पोस्ट ऑब्जेक्शन सुधारित उत्तर तालिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जी आधी ॲन्सर की आणि ॲन्सर शीट त्यासाठी एक आक्षेप हरकतीबाबत त्यांनी वेळ दिला होता. तिची आता सुधारित जे ॲन्सर की आहे ती त्यांनी प्रसिद्ध केली आहे. सुधारित उत्तर तालिका तुम्ही HTML लिंक पोस्ट ऑब्जेक्शन इथे जाऊन तुम्ही क्लिक करून तुम्ही चेक करू शकता आपल्या लॉगिन आयडीवर. त्यानंतरनं ज्या पदांच्या परीक्षेबाबत घेण्यात आलेले आक्षेप किंवा हरकती तज्ञ समितीमार्फत स्वीकृत करण्यात आले आहेत व त्या पदांची ऑब्जेक्शन समरी आणि व्हॅलिड ऑब्जेक्शन डिटेल यासोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे. यास्तव पुढे कोणतेही लेखी अथवा ईमेल अथवा अन्य मार्गाने प्राप्त आक्षेप हरकती विचारार्थ घेण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी, असं त्यांनी या प्रसिद्धी पत्रकामध्ये म्हणलं आहे. तर मित्रांनो, आता तुम्ही जे काही आक्षेप हरकती पुन्हा ईमेल किंवा अन्य मार्गाने तुम्ही प्राप्त आक्षेप हरकती जे त्या आरोग्य विभागासमोर सादर करसाल ते आता विचारार्थ घेतले जाणार नाही, अशी माहिती आरोग्य विभागाने प्रसिद्धी पत्रकामार्फत सांगितली आहे. पण तुम्ही मित्रांनो ते पाहू शकता, जे काही प्राप्त आक्षेप हरकती आहेत तुम्ही ते पाहू शकता. तिथे पदांचं नाव दिले आहे. त्यानंतर टोटल नंबर ऑफ क्वेश्चन दिले आहे. टोटल ऑब्जेक्शन रिसिव्हड त्यांनी माहिती दिली आहे. किती ऑब्जेक्शन रिसीव्ह झाले आहेत. नंबर ऑफ व्हॅलिड ऑब्जेक्शन, ॲन्सर की चेंज आणि फुल मार्क इत्यादी सर्व तक्त्यामध्ये ते माहिती दिली आहे आणि ते पदांचं नाव दिलं आहे. असं 12 पानी मित्रांनो ही PDF आहे. तुम्ही पाहू शकतात. एवढ्या आक्षेप हरकती आल्या होत्या. टोटल आक्षेप हरकती 10,773 प्राप्त आक्षेप हरकती आल्या होत्या आणि त्यानंतर आता सुधारित उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि आता तुम्हाला कोणतीही आक्षेप हरकती प्राप्त करता येणार नाहीत. ही माहिती होती सार्वजनिक आरोग्य विभागाच्या निकालाबद्दलची आणि आक्षेप हरकतीबाबतच्या प्रसिद्धी पत्रकाबद्दलची. अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.